आज भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक इथे या बालेश्वरमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये आज सकाळी 11 वाजता ही बैठक सुरुवात झाली। त्याच्यामध्ये सुरुवातीला सकाळी 9 वाजल्यापासून 9:30 10 वाजेपर्यंत जे डेलिगेट्स आले होते, म्हणजे पुणे मतदारसंघ ज्याला पश्चिम विभागीय बैठक म्हणतात, त्याच्यामध्ये 5 जिल्हे येतात। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर अशा 5 ह्याचे आमचे शासकीय 13 जिल्हे असं आम्ही म्हणतो। त्याचे सगळे जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी यांच्या समवेत आज बैठक घेतलेली होती। या बैठकीसाठी उद्घाटनाच्या सत्रामध्ये आमचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर किरीटजी सोमय्या, त्याचबरोबर राजेशजी पांडे, जयकुमारजी गोरेभाऊ, चंद्रकांत दादा, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर जे आमचे प्रमुख आहेत SIRचे ते भगवानदासजी सबनानी अशा, आणि त्याचबरोबर विक्रमजी पावसकर, विक्रम देशमुख, मकरंदजी देशपांडे, योगेशजी बाचल, सर्व जिल्ह्यातले आमदार खासदार, या 5ही जिल्ह्यातले आमदार खासदार, आमचे सगळे सन्माननीय नगरसेवक, सगळ्या नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सगळे सभापती, महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते अशा सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती होती। यामध्ये संघटनात्मक गोष्टीचा आढावा घेण्यात आला। संघटना कोणकोणत्या पातळीवर काय काय काम करते याचा सर्व जिल्ह्यांनी आढावा दिला। त्याचबरोबर आता जे काम पार पडलं SIRचं, त्यामध्ये आपला पार्टी म्हणून कोणत्या प्रकारे सहभाग घेतलेला होता, आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये आपली जी नोंदणी झालेली आहे, अनेक अजून मुदत वाढ मिळालेली असताना सुद्धा अजून कोणत्या प्रकारे आपल्याला नोंदणी करायची आहे आणि सर्व नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं आहे, हा एक भाग त्याच्यामध्ये होता। सर्व नागरिकांना नोंदणी करून त्यामध्ये सहभागी करून घ्यावं अशा प्रकारचं आवाहन माननीय प्रदेशाध्यक्षांनी केलं। त्याचबरोबर ही बैठक सकाळी 11 ते 2च्या वेळामध्ये पार पडली। त्यानंतर 3 वाजता पदवीधर मतदारसंघाची बैठक होती। यामध्ये माननीय राजेशजी पांडे, माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील, नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी मार्गदर्शन केलं। यामध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे दोन्ही उमेदवार निवडणूक लढणार आहेत, त्यासाठी पदवीधरची नोंदणी करणं कशी आवश्यक आहे आणि पदवीधर मतदारसंघाची नोंदणी करून, कारण आता दर 5 वर्षांनी जेव्हा परत निवडणूक लागते तेव्हा पहिली नोंदणी होते ती रद्द होते आणि पुन्हा नोंदणी करून पुन्हा उमेदवाराला मतदान करायचं असतं। त्यामुळं आता पुन्हा एकदा नोंदणी जोमाने सुरू करण्याच्या संदर्भामध्ये सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सर्व मंडलाध्यक्ष यांना आवाहन केलं दोन्ही मंत्री महोदयांनी, आणि त्याप्रमाणे सर्व नगरसेवकांनी मनावर घेऊन येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत त्याची मुदत आहे। तर जवळजवळ जिल्ह्यामध्ये आम्ही 75,000 नोंदणीचं टार्गेट, ज्याला आपण म्हणून लक्ष्य, ते पार करण्याचं आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे। आणि त्यांच्या हाकेला ओथ देऊन हे दोन्ही उमेदवार आम्ही आमच्या जिल्ह्यातून त्यांना जास्तीत जास्त मतं देऊन निवडून आणण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। नक्की यामध्ये आता बाकीच्या सगळ्या निवडणुका संपलेल्या आहेत, आता पदवीधरची निवडणूक आता बाकी आहे। सोलापूर जिल्ह्यांनी न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल यामध्ये मिळवलेलं आहे। त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांच्यामध्ये आणि नगरसेवकांच्या मध्ये एक प्रकारचा उत्साह आहे की शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही निवडणुका आम्ही पुन्हा एकदा जिंकून दाखवू, म्हणून सगळ्यांच्या मध्ये असा उत्साह निर्माण झालेला आहे। आणि मला विश्वास आहे की या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या जीवावरती आम्ही या दोन्ही निवडणुका यशस्वीरित्या पार पाडून त्या जिंकू। धन्यवाद।